नमस्कार, सविताज किचन अँड आर्ट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण अगदी सुरेख, सुबक आणि सुंदर एकसारखे दिसणारे तळीव मोदकची रेसिपी करणार आहोत। तर चला यासाठी लागणारे साहित्य बघू। 1 वाटी मैदा, त्यामध्ये पाव चमचा मीठ व 2 चमचे वितळून घेतलेलं तूप टाकून घेऊया। मैद्याला तूप छान चोळून घेऊया। यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण छान मऊ असं मध्यम पीठ मळून घेऊया। मळून घेतलेल्या पिठाला तुपाचा हात लावून झाकून ठेवून देऊया। सारणासाठी एका भांड्यामध्ये तूप घेऊया। तूप गरम झाले की त्यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रुट्स टाकून परतून घेऊया। त्यामध्ये 1 वाटी खोबरं टाकून छान गोल्डन कलर परतून घेऊन त्यामध्ये थंड झाल्यानंतर अर्धी वाटी पिठी साखर व 2 विलायची टाकून मिक्स करून सारण तयार करून घेऊया। व पिठाचा एक उंडा आपण घेऊन पातळ पोळी लाटून घेऊया। हे जे मेजरमेंटचे कप किंवा आपण उपमासाठी वगैरे जो प्लास्टिकचा चमचा वापरतो तो चमचा घ्या किंवा छोटी वाटी घ्या। त्यामध्ये आपण लाटून घेतलेली पोळी असं अलगद हाताने बसून घ्या। बोटाने आतमध्ये खोलपर्यंत छान लावून घ्या। यामध्ये 2 चमचे किंवा जेवढे मिश्रण बसेल तेवढे भरून घेऊन साइडचं जास्तीचं पीठ आपण कट करून घेऊया व ही पोळी आपण हळूवारपणे दुमडत छान एकत्र गोळा करून घेऊया। या पद्धतीने असं हे छान मोदक सर्व एकत्र करून आपण याचा वरती एक टोक आणून घेऊया। तुम्ही पाहू शकता असे हे सुंदर मोदक एकसारखे एका सुबक प्रमाणामध्ये तयार होतात। गॅसच्या कढई शेगडीवरती एक कढई ठेवून घेऊन त्यामध्ये तेल टाकून घेऊन गरम तेल झाले की त्यामध्ये आपण मोदक सोडून घेऊया व छान उलटपलट करत गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेऊया। हे मोदक अतिशय कुरकुरीत एकसारखे छान असे तयार होतात। सारण तुम्ही आतमध्ये खव्याचं किंवा ओला खोबऱ्याचं गूळ टाकून तुम्हाला जे सारण आवडेल ते सारण तुम्ही यामध्ये भरून घेऊ शकता। छान गोल्डन आपले मोदक तळून झाले आहे। काढून घेऊन तेल आपण छान निथळून घेऊन डिश मध्ये भरून घेऊया। अशा पद्धतीने झटपट असं छान एकसाथ सुबक सुंदर असे मोदक तयार आहेत।